विमानाला कसं आपण काय हे काय लागणाऱ्या वस्तू आहेत ना, हे जर बनवायची फॅक्टरी टाकत असाल, बनवायचं उत्पादन, तर तुम्हाला किती लाखाचं मिळतं? 50 लाखामध्ये. 50 लाखामध्ये. समजलं का? म्हणजे त्याच्यात दोन प्रकार समजले ना. तुम्ही दुसऱ्यांनी वापरलेल्या ह्या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना सर्व्हिस देत आहे, म्हणजे 20 लाखाचं. ह्या ज्या सगळ्या वस्तू ह्या बिझनेस ठेवलेल्या आहेत, ह्या बनवायच्या जर असतील तर तुम्हाला 50 लाखापर्यंत हे लोन कसं मिळवायचं आहे, काय मिळवायचं आहे, समजलं? वय, शिक्षण, बाकी काय पात्रता, तुमचे पेपर समजले, 20 लाख कशाला मिळतात, 50 लाख कशाला मिळतात, हे समजलं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देते. म्हणजे अनुदान म्हणजे कसं आहे, एक बूस्ट आहे, बोनस आहे. अनुदान देतात म्हणजे तुम्ही उद्योग टाकला, तुम्हाला काय अडचणी आल्या, त्या अडचणी सुरुवातीला बिझनेस कन्वर्ट पैशामध्ये कन्वर्ट होत नाही. मग अशा वेळी गव्हर्नमेंट तुम्हाला अर्थसहाय्य एक पैशाच्या स्वरूपात करतं, ते तुम्हाला परत देतं, अनुदान दिलं जातं. ते 15 ते 35% मध्ये आहे. ते अनुदान तुम्हाला लगेच 5,000 रुपये मिळालं. हे 15 ते 35% कशी देतात ते तुम्हाला सांगतो. पहिल्या तुम्ही जर ग्रामीण भागात असाल आणि महिला असाल, महिला ओबीसी एससी एसटी आणि ग्रामीण भागात असाल, तर तुम्हाला 35% सबसिडी. 35% म्हणजे कसे, की 100 रुपये जर तुम्ही लोन घेतलं तर तुम्ही 35% म्हणल्यावर 35 रुपये तुमचे सबसिडीमध्ये येतात. तुम्हाला 65 रुपयाचं लोन भरायचं आहे. 100चे जर पैसे घेतले असतील तर तुम्हाला 65 रुपये लोन भरायचं आहे. जेणेकरून 35 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडीच्या अंतर्गत तुम्हाला परत देते. समजलं? ते 35% कुणासाठी? ग्रामीण भाग, महिला, एससी एसटी, त्यात पुरुष पण आले, एससी एसटी ओबीसी मध्ये पुरुष पण आले, आणि सर्वसाधारणच्या सगळ्या महिला. 35% हे ग्रामीण मध्ये. हाच प्रवर्ग जर शहरी भागात असेल तर त्याला किती मिळतात? 25%. हाच प्रवर्ग जर शहरी भागात असेल तर त्याला 25%. आता हे जर झाले महिला, एससी एसटी ओबीसी एमपी जे काय असतील, इतर मागासवर्गाच्या प्रवर्गात असतील, शहरी आणि ग्रामीण भागात. जर जनरल असतील, म्हणजे जनरल पुरुष असतील, जनरल म्हणजे त्याच्यामध्ये इतर समाज ओपन म्हणतात त्याला, हा समाज असेल तर त्यांना ग्रामीण भागामध्ये किती मिळेल? 25%. आणि त्यांना शहरी भागात किती मिळेल? 15%.